आपण बघताय चौफेर महाराष्ट्र. सुरुवातीला बातमी येते शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची, कारण खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यासाठी महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. राज्यातले शेतकरी त्यासाठी तयारीला लागलेत. मात्र एल निनोचं संकट यंदा आहे, त्यामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी होईल असा अंदाज आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक पार पडली. या बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. एल निनोमुळे यंदा केवळ 88% पाऊस पडेल असा अंदाज आहे. एल निनोचा परिणाम हा पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात जास्त राहू शकतो अशी शक्यता आहे, तशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. सोबतच राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देताना त्यांनी कर्जमाफीचाही उल्लेख केलाय. 30 जूनपर्यंत कर्जमाफी करणार आहोत, त्यामुळे पुढील कर्जासाठी शेतकरी पात्र ठरतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे, त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय. बियाण्यांच्या संदर्भात आता आम्ही आढावा घेतला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यक त्यापेक्षा जास्त बियाणं उपलब्ध आहे आणि विशेषतः आता जवळपास 20.16 लाख मेट्रिक टनाची आपल्याला आवश्यकता आहे. त्याच्या अगेन्स्ट 28 लाख मेट्रिक टन एवढं आपल्याकडे बियाणं उपलब्ध आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे. डिझेलच्या संदर्भातला थोडा मुद्दा हा ग्रामीण भागांमध्ये आता या ठिकाणी तयार झालाय. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, कारण साधारणपणे जो कोटा असतो तो सगळा कोटा मिळतोय, पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते. याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकची साठेबाजी करतायत, तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही, पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. दरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी नेमकी कधी होणार याची तारीख आता मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली आहे. येत्या 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. त्यामुळे पुढच्या हंगामासाठी या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा असेल असंही त्यांनी सांगितलं. तर राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांचे कृषी संदर्भातले 80% कर्ज वितरणाचं टार्गेट पूर्ण करण्याचे निर्देश देखील फडणवीसांनी दिले आहेत. कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे. जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातलंही एक डिस्कशन आज झालेलं आहे. असं आहे की आपण 30 जूनपूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहेत. आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात, त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बँकांना नेमके काय आदेश दिलेत आपण जाणून घेऊया. जिल्हा सहकारी तसंच ग्रामीण बँका मिळून 67% देतात, तर राष्ट्रीयकृत बँका फक्त 26% शेतकऱ्यांना कर्ज देतात. बँकांनी 80% वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे. शेतकऱ्यांकडे सिबिलची मागणी करायची नाही. सगळ्या बँकांसोबत कर्जमाफी संदर्भात चर्चा करायची.